हाय, हॅलो, नमस्ते. आर्ट्स अँड फूड ब्लॉग गीतांजली या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि मी गीतांजली आज तुम्हाला चांगली सुंदर अशी डेली यूजसाठी छोटी आणि सुंदर अशी रांगोळी काढून दाखवणार आहे. आवडली तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला माझी रोज व्हिडिओ पाहायला मिळेल. जर सबस्क्राईब नाही केला तर तुम्हाला उद्या शोधावं लागेल चॅनलवर कुठं बघितली होती ती रांगोळी मी अगोदर असं. त्यात आणि एक प्लेलिस्ट आहे बघा माझ्या चॅनलवर, ती पण पहा. त्याच्यावरती भरपूर तुम्हाला रांगोळ्याच्या व्हिडिओ पाहायला मिळतील. बघा किती सोपी आहे, कोणाला पण लगेच काढता येईल अशी. पण दिसायला तर किती छान सुंदर आहे आणि छोटी आहे अगदी. तुम्ही फ्लॅटमध्ये जरी राहत असाल तर तिथे जागा कमी असल्यामुळे काढता येत नाही जास्त मोठ्या रांगोळ्या. तर ही एकदम अट्रॅक्टिव्ह आणि सोपी आहे. इतकी सोपी आहे ना, लगेच जमेल तुम्हाला. आणि ती कलर दिल्यावर तर खूप खूप भारी दिसेल हं. भारी बोलतो आम्ही आमच्याकडे तरच. गावठी भाषा. ह्याच्यामध्ये आणखीन तुम्ही वेगवेगळे चेंजेस करून पण करू शकता, जसं तुम्हाला आयडिया येतील तशा. मागे बॅकग्राऊंडला आवाज कसा तरी येतोय ना, त्याच्याबद्दल सॉरी. कारण त्याला काही पर्याय नाहीये. इकडे काहीतरी काम चालू आहे ना कशाचं तरी, ते ब्रिज बनवायचं, त्याच्यामुळे असं आहे ते. मी सकाळचं टाइम पण कामाचं असतं. सकाळी त्यांचं बंद असतं पण माझं कामाचंच टाइम असतं. जेव्हा त्यांचं चालू असतं तेव्हा माझा फ्री टाइम असतो. तरी पण प्रयत्न करेल मी असं आवाज नाही यायला पाहिजे असं वेळेला करायला. ही आता मी बघा आजच सकाळी काढली माझ्या दरवाज्याच्या समोर, माझ्या घराच्या. खरं तर माझा चॅनल पहिला मी रेसिपीवरूनच चालू केला होता. पण माझ्या कला अशा आहेत ना, ते ड्रॉइंग, पेंटिंग आणि फूड पण आहे, रेसिपीज पण आहे. त्याच्यामुळे मी वेगवेगळ्या प्लेलिस्ट बनवून चॅनल केलंय. सगळ्या आर्टमध्येच येतात ना, म्हणून. थीम एकच आहे, आर्ट्स. मग ती रांगोळी असो, पाककला असो किंवा पेपर आर्ट असो, तर कॉमन होऊन जाईल म्हणून मी हा चॅनल ओपन केलंय YouTube वरती. ते तुम्हाला रोज नवीन नवीन काहीतरी पाहायला मिळेल. फक्त रांगोळीच नाहीये, कधी एखादी जर रेसिपी चांगली आवडली असेल मला, ती पण मी शेअर करू शकते. पेपर आर्ट एखादं करायचं असेल तर क्राफ्ट वगैरे, ती पण अधूनमधून तुम्हाला पाहायला मिळेल. आणि